नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांनाच गोड खायला आवडतं, पण आरोग्य आठवलं की आपण मन मारतो. विशेषतः मुलांना जर केक द्यायचं म्हटलं की मैद्याची भीती वाटते. पण मी आज तुमच्यासाठी असा एक उपाय आणलाय जो चविष्ट तर आहेच, पण तितकाच पौष्टिक सुद्धा आहे. यात मैदा नाही, साखर नाही आणि तरीही हा इतका मऊ होतो की कोणी ओळखूही शकणार नाही की हा नाचणीचा आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सुरुवातीला एका मोठ्या बोलमध्ये दही आणि गूळ घालून घेणार आहोत. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत छान फेटून घ्या. मी इथे गूळ पावडर वापरली आहे. तुम्ही किसलेला गूळ किंवा तेवढ्याच प्रमाणात साखर देखील घेऊ शकता. आता यात साजूक तूप टाका. तूप टाकल्यामुळे केकला एक वेगळी चकाकी आणि छान घरगुती चव येते. या ठिकाणी तुम्ही मेल्ट करून तितक्याच प्रमाणात तेल किंवा बटर देखील वापरू शकता. आता यावर एक चाळणी ठेवा आणि त्यात आपण कोरडे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. सगळ्यात आधी नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, कोको पावडर, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ टाकून छान चाळून घ्या. लक्षात ठेवा, चाळणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि केक छान फुलतो. हे सगळं आता एकाच दिशेने मिक्स करा. हलक्या हाताने फिरवायचं. मिश्रण थोडं घट्ट वाटलं तर यात थोडं थोडं दूध घालून रिबन सारखी कन्सिस्टन्सी आणा. आता शेवटी यात टाका भरपूर अक्रोड आणि काजूचे तुकडे. हे ऑप्शनल आहेत, पण यामुळे केकला छान क्रंच येतो. आता एका केक टीनला तूप लावून घ्या आणि पीठ डस्ट करून घ्या. म्हणजे आपला केक टीनला चिकटणार नाही. हे बॅटर यात ओता आणि 2 ते 3 वेळा टॅप करा. मी इथे कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. तुम्ही केक कढईत करू शकता, कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये देखील करू शकता. तर आता 35 ते 40 मिनिटांसाठी आपण हा केक बेक करून घेणार आहोत. बघा, आपला केक तयार आहे. चाकू किंवा टूथपिक टाकून चेक करा. जर ती स्वच्छ आली तर समजा केक परफेक्ट झालाय. केक थंड झाल्यावरच टीनमधून बाहेर काढायचा, म्हणजे तो तुटत नाही. आता केक आपला पूर्ण गार झालाय आणि आता आपण त्यावर होममेड चॉकलेट सिरप गार्निशिंगसाठी वापरूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे मुलांना केक खूप आवडतो. बघा, आपला केक किती सॉफ्ट, मॉइस्ट आणि जाळीदार झालाय. तर चवीशी तडजोड न करता आपण आरोग्य जपू शकतो. गहू आणि नाचणीमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि गुळामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते. डब्यात देताना यावर थोडं चॉकलेट सिरप टाका, म्हणजे मुलं डबा पूर्ण रिकामा करूनच घरी येतील याची गॅरंटी माझी. तर हा हेल्दी आणि टेस्टी केक नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांच्या किंवा घरच्यांच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच मिळेल. तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसह. बाय.